सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. श्रोतेहो, आज आषाढी पौर्णिमा आहे. आषाढ पौर्णिमा ज्ञानाला, गुरुभक्तीला आणि आत्मजागृतीला समर्पित असा हा आजचा दिवस. आज अनेक ठिकाणी गुरुची पूजा केली जाते, त्याचा गौरव केला जातो. पण या पवित्र दिवशी एक प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात उभा राहतो: गुरु मोठा की देव? हा प्रश्न नवीन नाही, शेकडो वर्षापासून हा प्रश्न विचारला जात आहे. अनेकांनी त्याची वेगवेगळी उत्तरे दिली, पण आज आपण उत्तर शोधणार आहोत महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात. कारण महानुभाव पंथ हा भावना नव्हे तर तत्त्वज्ञानाचा मार्ग आहे. आपली सुरुवात आपण एक प्रसिद्ध श्लोकाने करूया. म्हणजे तो श्लोक म्हणजे गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे देव महेश्वर गुरु रे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक आपण अनेकदा ऐकतो. अनेक जण म्हणतात, पहा, या श्लोकात गुरुलाच ब्रह्म म्हटलं आहे, मग गुरुच देव झाला ना? पण इथेच विचार करण्याची गरज आहे. महानुभाव पंथ प्रत्येक गोष्टीकडे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहतो आणि म्हणूनच आपल्या ग्रंथात स्पष्ट सांगितलं आहे, अर्थ प्रकरणानुसार समजून घेतला पाहिजे. एखादे वाक्य वेगळे काढून त्याचा अर्थ लावायचा नसतो, त्यामागील संपूर्ण तत्त्वज्ञान समजून घ्यावे लागते. आता आपण ग्रंथात स्पष्ट सांगितलं आहे, परमेश्वर हाच ज्ञानमय आहे. हा एक साधा शब्द नाही, संपूर्ण महानुभाव तत्त्वज्ञानाचं एक हृदय आहे. याचा अर्थ, ज्ञानाची निर्मिती कोणी केली? परमेश्वराने. ज्ञानाचा मूळ स्तोत्र कोण? परमेश्वर. म्हणूनच गुरु हा ज्ञान देतो, पण ते ज्ञान त्याचे स्वतःचे असते का? नाही ना. ते ज्ञान त्यालाही परमेश्वराकडूनच प्राप्त झालेले असते. म्हणून गुरु हा ज्ञानाचा वाहक आहे, परमेश्वर हा ज्ञानाचा उगम आहे. म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, सर्वश्च चाहम हृदि सन्निविष्टो महता स्मृती ज्ञानमपोहनमच. म्हणजे सर्वांच्या हृदयात मी आहे. स्मरण, ज्ञान आणि विस्मरण हे माझ्यापासूनच होतं. किती सुंदर सांगितलेलं आहे. ज्ञानाचं स्तोत्र गुरु नाही, ज्ञानाचं स्तोत्र हे परमेश्वर आहे. म्हणूनच महानुभाव पंथ म्हणतो, परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. मग गुरुचे महत्त्व काय आहे बरं आपल्या महानुभाव पंथामध्ये? हा प्रश्नही अतिशय स्वाभाविक आहे. जर परमेश्वरच सर्वश्रेष्ठ असेल तर गुरुची गरज काय? याचे उत्तर एका छोट्या उदाहरणात आहे. समजा रात्रीचा एखादा काळोख आहे, तुम्हाला मंदिराचा रस्ता सापडत नाही. तेवढ्यात एक अनुभवी माणूस आपण हातात कंदील घेऊन येतो आणि म्हणतो, या वाटेने चला, मी तुम्हाला मंदिरापर्यंत निघून घालतो. आता तो माणूस आपला मार्गदर्शक झालेला आहे आणि त्या मनुष्याशिवाय आपण मंदिरामध्ये जाऊ शकत नव्हतो. अगदी तसंच गुरु म्हणजे मार्ग, परमेश्वर म्हणजे ध्येय. म्हणजे गुरु आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवतो, पण गुरु परमेश्वर होत नाही. भगवद्गीतेतील आता एक प्रश्न निर्माण होतो, जर गुरु परमेश्वर नाही तर भगवद्गीतेत गुरुची इतके मोठे महत्त्व का सांगितलेलं आहे? याचं उत्तर श्रीकृष्ण भगवंत स्वतः देतात. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिन. म्हणजे नम्रतेने, सेवाभावाने आणि जिज्ञासेने तत्वदर्शी गुरुकडे जा, ते तुम्हाला ज्ञान देतील. येथे एक शब्द लक्षात घ्या, ज्ञान देतील. श्रीकृष्ण असं म्हणत नाहीत की गुरुलाच परमेश्वर माना. ते म्हणतात, गुरु तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचवणारे ज्ञान देतील. हाच महानुभाव पंथाचा सुद्धा सिद्धांत आहे. आता आपण त्या ग्रंथातील एक अत्यंत महत्त्वाचा विचार आपण समजून घेऊया. ग्रंथात स्पष्ट सांगितलं आहे, जीव ज्ञानमय नाही. याचा अर्थ, कोणताही मनुष्य जन्मतःच सर्वज्ञ नसतो. गुरुलाही ज्ञान, साधना, कृपा आणि परमेश्वराच्या अनुग्रहानेच प्राप्त होते. म्हणून ज्ञानाचा उगम गुरु नाही, ज्ञानाचा उगम परमेश्वर आहे आणि म्हणूनच परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. एक सुंदर असं दृष्टांत, रात्री समुद्रात एक जहाज भरकटलेले आहे. दूर अशा किनाऱ्यावर एक दीपगृह दिसतो. तो प्रकाश जहाजाला योग्य दिशा दाखवतो. आता सांगा, नाविकेचे ध्येय दीपगृह होतो का? नाही ना. ते ध्येय तर किनारा होता. दीपगृहाने फक्त मार्ग दाखवलेला आहे. अगदी तसंच गुरु आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश टाकणारं जर दुसरं कोणी असेल तर ते म्हणजे गुरु आहेत.
परमेश्वर म्हणजे किनारा आणि आपला जीव म्हणजे ते भरकटलेलं जहाज आहे. गुरुचं महत्त्व हे अनमोल आहे, कारण त्यांच्याशिवाय दिशा मिळणे हे कठीण आहे. परंतु दिशा दाखवणारा आणि अंतिम ध्येय एकच असते असे नाही होऊ शकत, असं होत नाही. म्हणजे आपल्याला दिशा दाखवणारा, आपल्याला परमेश्वर समजून सांगणारा, आपल्याला परमेश्वराकडे आपल्या मनाला वळणारे ते गुरु असतात. पण आपलं अंतिम ध्येय, आपल्या अंतिम ध्येय जर काय असेल तर ते आहे परमेश्वराची भक्ती, तो आहे परमेश्वराचे श्रीचरण, हे आपला अंतिम किनारा असू शकतो. त्यांच्याच आज आपण गुरूंना फुले अर्पण करू, हार घालू, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ. पण गुरूंना सर्वात मोठी गुरुदक्षिणा कोणती माहिती आहे? त्यांनी दिलेल्या ज्ञानानुसार जगणे. गुरु म्हणतील नामस्मरण करा आणि आपण विसरून जाऊ, तर फुलाचा हार कशासाठी? गुरु म्हणतील सदाचाराने जगा आणि आपण स्वार्थाने वागू, तर गुरुपूजा अपूर्ण राहील. गुरुदक्षिणा म्हणजे गुरुच्या आज्ञेचे पालन. आई आपल्याला जन्म देते, वडील आधार देतात, शिक्षक शिक्षण देतात, पण गुरु जीवनाला दिशा देतात. आणि खरा गुरु स्वतः भोवती भक्ताची गर्दी गोळा करत नाही, तो प्रत्येक जीवाचा हात धरून म्हणतो माझ्याकडे नाही, परमेश्वराकडे चला. असा जो परमेश्वराशी जोडतो तोच खरा गुरु असतो. म्हणून श्रोतेहो, गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त गुरुचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर स्वतःला विचारण्याचा दिवस आहे. मी माझ्या गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगतो का? जर उत्तर हो असेल तर तीच गुरुपूजा, तीच खरी गुरुदक्षिणा आणि तीच खरी गुरुपौर्णिमा असणार. जर गुरु परमेश्वर नाही तर मग गुरुचा एवढा सन्मान का करायचा? याचं उत्तर एका छोट्याशा उदाहरणातून आपण समजून घेऊया. एक लहान मूल आईचा हात धरून शाळेत जाते. शाळेत शिक्षक त्याला अक्षर ओळख शिकवतात. अक्षरापासून शब्दापासून ज्ञान आणि ज्ञानातून त्याचे संपूर्ण आयुष्य घडते. मग त्या मुलाने शिक्षकांना विसरावे का? नाही ना, कारण ज्याने दिशा दिली त्याचं ऋण कधीही फेडता येत नाही. अगदी तसंच गुरुचं ऋण हे अमूल्य आहे, कारण त्यांनी आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. मार्ग दाखवणारा आणि मार्गाचे अंतिम ध्येय हे दोन्ही एकच असतात का? नाही. महानुभाव पंत याच ठिकाणी अत्यंत सुंदर तत्वज्ञान सांगतात. गुरुचा आदर करा, सेवा करा, गुरुची आज्ञा पाळा, पण परमेश्वरालाच सर्वश्रेष्ठ माना, कारण परमेश्वर हाच ज्ञानमय आहे. गुरु त्या ज्ञानाचा दीप प्रज्वलित कर. एक सुंदर असा दृष्टांत आहे. सूर्योदय झाला, समजा सूर्योदय झाला, घराच्या खिडकीतून सूर्यप्रकाश आत येतो. आता सांगा, घर उजवणारी खिडकी आहे की सूर्य? खिडकी नसती तर प्रकाश घरात आला नसता, पण प्रकाशाचा उगमच खिडकी नाही, तो आहे सूर्य. अगदी तसेच गुरु म्हणजे खिडकी, परमेश्वर म्हणजे सूर्य. म्हणून गुरुचा आदर करावा, पण सूर्य विसरून फक्त खिडकीचीच पूजा करू नये. आज जर आपण गुरूंना हार अर्पण केला पण त्यांच्या शिकवणीनुसार जगलो नाही तर गुरुपौर्णिमा अपूर्ण राहील. आज जर आपण गुरुच्या चरणी नतमस्तक झालो पण मनात अहंकार ठेवला तर ती गुरुभक्ती नाही. आज जर आपण गुरुच्या जय जयकार केला पण परमेश्वराचे नाम विसरलो तर आपल्या गुरूंनाच ते आवडणार नाही, कारण खरा गुरु स्वतःकडे नाही, परमेश्वराकडे आपल्याला घेऊन जात असतो. जीवनात आई वडील भेटतात, नातेवाईक भेटतात, मित्र भेटतात, पण जो आपल्या आत्म्याला जागवतो, जो परमेश्वराची ओळख करून देतो, जो अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो, तोच गुरु. आणि म्हणून गुरुचा सन्मान करा, त्यांच्या चरणी विनम्र व्हा, त्यांच्या आज्ञेचं पालन करा आणि त्यांनी दाखवलेल्या परमेश्वर मार्गावर आयुष्यभर चालत राहा. हीच खरी गुरुपौर्णिमा आहे, हीच खरी गुरुदक्षिणा आणि हीच महानुभाव पंथाची एक दिव्य शिकवण आहे. या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण सर्वजण मनोमन एक संकल्प करूया. गुरुंनी दिलेल्या ज्ञानाचा आदर करू, त्यांच्या आज्ञेचे पालन करू आणि परमेश्वराला सर्वश्रेष्ठ म्हणून अखंड भक्ती करू. आपण ही गुरुपौर्णिमा साजरी का करतो? फक्त गुरूंना हार घालण्यासाठी, फक्त त्यांच्या चरणी नारळ ठेवण्यासाठी, की सोशल मीडियावर हॅपी गुरुपौर्णिमा लिहिण्यासाठी? नाही. गुरुपौर्णिमा म्हणजे स्वतःच्या जीवनाचा आरसा पाहण्याचा दिवस आहे. स्वतःला विचारा, गुरूंनी सांगितलेलं सत्य बोला. आपण बोलतो का?
गुरुने सांगितले परमेश्वराचे स्मरण करा, आपण करतो का? गुरुने सांगितले अहंकार सोडा, आपण सोडला का? जर उत्तर नाही असेल तर अजून गुरुपौर्णिमा आपल्या जीवनात उगवायची आहे. महानुभाव पंथाची शिकवण, महानुभाव पंथ आपल्याला शिकवतो गुरुचा आदर करा, पण परमेश्वराला कधीही विसरू नका. कारण गुरुच्या मुखातून जे ज्ञान प्रगट होते तेही परमेश्वराच्या कृपेनेच. म्हणून गुरु आपल्या स्वतःशी बांधून ठेवत नाही, ते आपल्याला आपल्या हातात भक्तीचा दीप देतात आणि म्हणतात आता या प्रकाशात परमेश्वराकडे चालत राहा. समजा एक वडील आपल्या मुलाला नदी पार करून देतात. मुलगा सुरक्षित दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचतो. तो वडिलाचे आभार मानतो, पण तो नदीच्या मधोमधच थांबत नाही, तो आपल्या ध्येयाकडे पुढे जातो. तसेच गुरु आपल्याला संसाररूपी नदी पार करण्याची दिशा देतात, पण आपले अंतिम ध्येय हे परमेश्वर प्राप्ती आहे. या गुरुपौर्णिमेला आपण गुरूंना फुले अर्पण करूया, पण त्याहून सुंदर एक अर्पण करूया. आपला अहंकार अर्पण करूया, आपला आळस अर्पण करूया, आपले दोष अर्पण करूया आणि म्हणूया गुरुदेव तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. गुरुचा सन्मान शब्दांनी होत नाही, तो आचरणाने होतो. गुरुची पूजा फुलांनी होत नाही, ती ही आज्ञा पालनेने होते. आणि परमेश्वराची प्राप्ती केवळ इच्छेने होत नाही, ती गुरुने दाखवलेल्या मार्गावर निष्ठेने चालण्याने होते. चला, या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण सर्वजण एकच संकल्प करू, गुरुचा आदर करू, त्यांच्या शिकवणीचे पालन करू आणि परमेश्वरालाच अंतिम ध्येय मानून अखंड भक्ती करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. हे स्क्रिप्ट तुम्हाला कशी वाटली, हे व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.